आताची सर्वात मोठी न्यूज, विधानसभा निवडणुकीनंतर भाजप मनधरणीसाठी मातोश्रीवर जाणार. पियुष गोयल यांची मोठी भविष्यवाणी. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फुटला आहे. राजकीय वातावरण तापलं आहे. प्रचाराचा धडाका सुरू आहे. यंदा राजकारणाची अभूतपूर्व खिचडी झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती अशाच खिचडीतून तयार झाली आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्ता समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपकडे एकीकडे मनसेला सोबत घेण्याची तयारी करत आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना सोबत घेण्याची चर्चा पण रंगली आहे. तर भाजप नेते पियुष गोयल यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आशावादी असल्याचा दावा केला आहे. बिझनेस टुडे यांनी एका कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करणार का असा सवाल विचारण्यात आला होता. भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात अशी चर्चा सुरू असल्याबद्दल त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी या सर्व अफवा असल्याचे सांगितले. मी स्पष्ट करतो की पडद्यामागून कुठलीही चर्चा, संवाद, संपर्क करण्यात आलेला नाही. आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसोबत अजून मजबूतीने उभे आहोत. या शिवसेना गटासोबत आमचा काही एक संबंध नाही अशी प्रतिक्रिया गोयल यांनी दिली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भाजप यांच्या मिळून एक मजबूत युती तयार झाली आहे. आमचे महायुतीचे सरकार राज्यात बहुमताने निवडून येईल आणि हे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2047 पर्यंत विकसित राष्ट्र करण्याच्या संकल्पात सहभागी आहे, यावर त्यांनी जोर दिला. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीनंतर लागलीच होत आहेत. लोकसभेत विरोधी आघाडीने महायुतीला झटका दिला होता. त्यावर पियुष गोयल म्हणाले की विधानसभा निवडणुकीबाबत मी मोठा आशावादी आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही काही जागांवर अगदी कमी मतांनी हरलो. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.